हा, माझं नाव रोहित आहे। मी इथे नागपूरमध्ये पायलट ट्रेनिंगचं शिक्षण घेत आहे। खरं म्हणजे खरं सांगायचं तर माझं संपूर्ण शिक्षण म्हणजे इयत्ता 12वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे मराठी भाषेमध्ये झालेलं आहे। आणि या भाषेला आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अतिशय कौतुकास्पद आणि खूपच स्वाभिमान वाटणारी गोष्ट आहे मराठी माणसांसाठी। मी जेव्हापर्यंत खरं सांगायचं तर मी दररोज वर्तमानपत्र वाचतो आणि जवळपास मी 9वी 10वी मध्ये होतो तेव्हापासूनच मी वर्तमानपत्र वाचतो। तर त्यामध्ये मी नेहमी वाचत असायचो की मराठी भाषेला, आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं व्हायची, मागण्या व्हायच्या वगैरे। तर अखेर ते सर्व लोकांचं, सर्व मराठी भाषिकांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। ही अतिशय आपल्यासाठी सर्व मराठी बंधूंसाठी, सर्व महाराष्ट्रीयांसाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे। आणि यामुळे हा जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, यामुळे भारतात किंवा भारताबाहेरही जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीज मध्ये मराठी भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल तेथील सरकारांद्वारे, किंवा जे काही युनिव्हर्सिटीज असतील ते आपल्या युनिव्हर्सिटीज मध्ये मराठी भाषेसाठी कोर्सेस चालू करतील। जसे की फॉरेन लँग्वेज आपल्याकडे शिकवले जातात, तशाच भारतातल्या म्हणजे फॉरेन मध्येही भारतातील लँग्वेज शिकवल्या जातात। जसं की US मध्येही काही युनिव्हर्सिटीज आहे, सेंट्रल एशियामध्ये काही युनिव्हर्सिटीज आहे। तर ही खरं सांगायचं तर म्हणजे मराठी भाषा ही अगोदरपासून एक प्राचीन भाषा आहे। लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी सारखे अतिशय मोठे मोठे ग्रंथ या आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिले गेले। आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही आपल्या सर्वांसाठी खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे, एवढंच मी सांगेन। हा अभिजात दर्जा आज मिळालाय, बरोबर। ही लढाई अनेक वर्षापासून आम्ही करतच होतो। आणि काय आहे की जे तळागाळाचे विद्यार्थी आहे किंवा तळागाळाची जी घरं आहे, ज्यांना इंग्रजी हा विषयच माहित नाही किंवा हिंदी हा विषयच माहित नाहीये, अशा विद्यार्थ्यांना समोर जाण्यासाठी किती त्रास होत होता। आणि त्या निमित्ताने जर आज हा अभिजात दर्जा मिळाला, या भाषेतून विद्यार्थी जर शिकत असेल जास्त प्रगती होईल। एक सुंदर उदाहरण देते जर्मनीचं। जर्मनीची जी भाषा आहे त्यांचीवाली, त्या भाषेत ते लोक इंग्रजीमध्ये लिहितात। असं आपल्याकडे आधीपर्यंत का झालेलं नाही, हा पण माझा प्रश्न आहे। एवढे मोठे लोक आपल्या इथे होऊन गेले। खरं शिक्षण म्हणजे भारतातून जर सुरू झालं असेल तर ते आपला महाराष्ट्रातून सुरुवात झाली, त्याची उगमच महाराष्ट्रातून झाली आहे। पहिली शाळा, पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका, हे सगळं आपल्या महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे। आणि आता हा अभिजात दर्जा मिळाला, याचं मी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करते, त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करते, तळागाळात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचं मी अभिनंदन करते का तुमच्या भाषेत तुम्हाला शिक्षण घ्यायचंय आणि तुम्हाला आता स्वतः समोर यायचंय। या सगळ्या शब्दातून मी क्लिअर करते। आणि एक सुंदर विषय आपल्याला मागणी आता हे झाली, आपली रेडी झाली आहे ही। आणि ही मागणी जशी झाली ना दादा, मला कसं वाटतं की नुसतंच मान्य झाल्याने होणार नाहीये, ते अपील झालं पाहिजे। ते समाजामध्ये त्याचं सगळं पोपगंडा व्हायला पाहिजे। शाळेच्या सर्वांना हा विषय कळायला पाहिजे की मराठीतून शिक्षण तुम्हाला मिळणारच। आणि इंग्रजी विषय जर तुम्हाला लागू करायचा तर मराठी जसा बोलेल तसंच इंग्रजी ट्रान्सलेट व्हायला पाहिजे। गोळ म्हणायची गरज नाही आपल्याला, जाणे हा इंग्रजीत करण्यात आला पाहिजे। हा आमचा विषय आज शिक्षिका म्हणून तुम्हाला सांगते तर मी एका गरीब शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवते, जे गरीब विद्यार्थी असतात तिथे नाही समजत इंग्रजी, आम्ही बोलून घेतो तरी पण। तर म्हणून सगळ्यांचं अभिनंदन, ज्यांनी हा मान्य केला त्यांचं, त्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन, ज्या मिनिस्टरचं अभिनंदन, आणि तुम्ही पहिल्यांदा बाईट घेता तुमचं स्वतःचं अभिनंदन। हा आपला अभिमानाची बाब आहे। थँक्यू व्हेरी मच।